धडधड धडधड असा आवाज करत घराकडे निघालेली जनता एक्स्कलेटरवरून उतरून कार्ड पेचिंगसाठी लाईनीत उभी राहत होती. बघता बघता लाईन लांबच लांबत गेली. यांत्रिकी नियमाप्रमाणे समिधा पुन्हा उठली आणि कार्ड पंच करून गुहेतून येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला हसऱ्या चेहऱ्याने हाय हॅलो करत फक्त 2 मिनिटाच्या वेळेसाठी अर्जव करत होती. 2 काय, अगदी 1 मिनिटही लागणार नव्हतं तिला क्रेडिट कार्डची माहिती सांगण्यासाठी. हे तिचं रोजचंच काम, क्रेडिट कार्ड विकणे. पण लोकांना घरी जायची इतकी गडबड की ते समितीला अगदी हाताने दूर लोटून तिला ओलांडून समोर जात होते. याही गाडीत तिला कुठलंच सावज भेटलं नव्हतं. हो, सावजच असे तीच नव्हे तर तिचे बॉस म्हणत होते. त्याच्या लेखी प्रत्येक ट्रिप मागे कमीत कमी 5 जणांची शिकार व्हायलाच हवी. खूपच डिमांडिंग होता समितीचा बॉस. मेट्रोतील प्रवासी पटापट स्टेशनच्या बाहेर गेली आणि मेट्रो स्टेशन लगेच सामसूम झालं. समितीला काही क्षणाची उसंत मिळाली. ती पुन्हा बाकड्यावर निवांत बसली. 2 महिन्यापूर्वीच तिला तिच्या जॉईनिंगचा दिवस आठवला. तिच्या आवडत्या लकी आकाशी पंजाबी ड्रेसमध्ये ती खरं तर केवळ इंटरव्ह्यू देण्यासाठी म्हणून ऑफिसात आली होती. इंटरव्ह्यू छान झाला. त्याने तिला लगेच जॉईन हो म्हणून सांगितलं. ती पण बऱ्याच दिवसापासून बेकार होती म्हणून तिने जॉईन होण्याचा निर्णय घेतला. 8 दिवसाचं ओरिएंटेशन आणि प्रॉडक्ट ट्रेनिंग झाल्यावर तिला फील्डवर पाठवण्यात आलं. तिचं काम म्हणजे क्रेडिट कार्डची माहिती सांगून ती कार्ड विकणे. सुरुवातीचे काही दिवस बरे गेले. सिनियर ऑफिसर सोबत असल्याने तिचा सेल चांगला झाला. मग मात्र बॉसने ह्या पूर्ण स्टेशनची जिम्मेदारी तिच्या ॲक्टिव्हवर सोपवली. सिनियर ऑफिसरचा सपोर्ट नसल्याने तिला मात्र ही जिम्मेदारी निभावणं अवघड जात होतं. कामाचा आढावा घेण्यासाठी बॉस रोज संध्याकाळी फोन करायचा आणि मग काय पुढची 5 मिनिटं फक्त आणि फक्त त्याचं झापणंच चालायचं. मग जास्त सेलसाठी काही सूचना देत सुटायचा. इतक्यात दुसरी मेट्रो आली आणि धडधड धडधड आवाजाने समिधाची तंद्री भंगली. पुन्हा एकदा समिधा यंत्रवत होत कार्ड सेलसाठी कामे करू लागली. पण याही खेपेला तिच्या हाती काही लागले नाही आणि थोडी कोमेजूनच ती परत बाकड्यावर स्थानापन्न झाली. पर्समधील नॅपकिन काढून तिने घामाने कोमेजून गेलेला चेहरा खसखसून पुसला. घाम पुसता पुसता तिच्या बॉसच्या सेलसाठीच्या सूचनांची आठवण झाली आणि तिच्या ओठावर हसू फुटले. बॉस तिला कधी हेअरस्टाईल चांगले करायला सांगायचा तर कधी ड्रेसिंग चेंज करून बघ म्हणायचा. फिट जीन्स आणि टी शर्टचा पण सुझाव त्याने तिला दिला होता. हे सगळं करण्यासारखं असल्याने समिधाला त्यात काही गैर वाटत नसे म्हणून तिने ते आत्मसात पण केलं. अगदी तंगीच्या काळातही तिने 2 जीन्स आणि टी शर्ट देखील खरेदी केल्या होत्या. ह्याचा तिला फायदाही झाला. काही कार्ड्स खरंच विकल्या गेली पण जीन्सचा परिणाम जास्त काळ टिकला नाही. पुन्हा तिचा सेल डाऊन झाला. वेळेनुसार पुन्हा तिसरी गाडी आली. नाही म्हणाला 1-2 जणांनी विचारपूस केली पण कार्ड लाईफ टाईम फ्री आहे का आणि ह्यावर तिने राजा हरिश्चंद्राच्या पोरीप्रमाणे खरं काय ते उत्तर दिलं. आणि मग काय शेवटी तिच्या हाती ह्या खेपेलाही अपयश आलं. पुन्हा ती बाकड्यावर टेकली. ती बॉसचा कालच्या आलेल्या कालबद्दल विचार करू लागली. तिचा चेहरा रागाने लाल झाला. तिने बॉसला 2-4 शिव्या झाडत दातोट खाल्ले. ती विचार करू लागली, बॉस असतील ऑफिसमध्ये. हा काय समजतो मला म्हणे उद्या मिनीच घालून ये. मग कस्टमर कसे खेचले जातील ते बघ. तिला तिचे गावाकडचे दिवस आठवले. तीच ते सोबत राहणीमान आणि ड्रेसिंग सेन्सची कॉलेजचे प्रोफेसर नेहमीच स्तुती करायचे. काय मजा होती तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची. तिच्या सभ्यतेचा दराराच तसा होता. आणि हा बॉस म्हणतो मिनी घालून. खरंच तिला बॉसचा खूप राग आला होता. तसल्या रागातच तिला गाडी आल्याचा आवाज आला. पुन्हा पुढची मेट्रो आली होती. तिने पुन्हा कार्ड विक्रीसाठी प्रयत्न चालू केला. रागाने असेल कदाचित पण या खेपेला ती जरा जास्त अग्रेसिव्ह होती आणि तिला एक आशेचा किरण गवसला. कुणीतरी तिचं ऐकून घेण्याची तयारी दर्शवत होते. त्याने समोरच्या बाकड्यावर बोलू अशी स्वतःहून तयारी दाखवली. समिधाच्या चेहऱ्यावर छान स्मित झळकलं. पण दोघे पण बाकड्याकडे सरसावले. माणूस चांगला निवांत वाटला तिला. आता कसंही करून क्रेडिट कार्ड विकायचंच हे तिने मनाशी पक्क केलं. माणूस पेहराव्यावरून तरी बरा वाटत होता. मराठी थोडी अस्पष्ट बोलत बहुधा अमराठी असावा. तिने मग संभाषण हिंदीमध्ये चालू केलं. कार्ड संबंधी इत्तंभूत माहिती तिने त्याला सांगितली. त्याच्या हावावरून तरी त्याला सर्व गोष्टी पटल्या असाव्यात असा तिने अंदाज केला आणि फॉर्म भरायचा का म्हणून विचारलं. ह्यावर त्याने होकार देत स्वतः फॉर्म भरतो म्हणून तिच्याकडून पेन आणि फॉर्म मागितला. समिधा फॉर्म देत असताना मात्र त्याने जाणून बुजून तिच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. समिधाला हे बिलकुल पटलं नाही. तिने झटदिशी हात मागे घेत नाराजी दर्शवली आणि सॉरी सर म्हणून फॉर्म भरण्यास सांगितलं. ह्यावर तो बेशरम कुचकट हसला आणि फॉर्म भरण्यास सुरुवात करत तिला अगदी खेटून बसला. फॉर्म वाचल्यासारखं करत मग त्याने तिला निरर्थक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. समिधाला त्याचा फार राग येत होता पण तिने तो आवरून घेतला. कारण जर राग केला तर हाही कस्टमर हातचा गेला तर तिला ते परवडण्यासारखं नव्हतं. मग बॉसने तिला धारेवर धरलं असतं. इकडे हा मात्र चेकाळत होता आणि समिधाकडून विरोध नसल्याचं समजून तो जास्त शेपारला होता. संधी साधून त्या माणसाने तिच्या मांडीवर हळूच हात ठेवला. आता मात्र समिधाचा संयम सुटला. तिच्या कानाच्या पड्या गरम झाल्यानेच तिला जाणवलं. तिच्या कानशिलावरची नस ताडताड उडत होती. नाकाचा शेंडा आणि गाल घुशाने लालबुंद झाले. ती कापऱ्या स्वरातच किंकाळली, स्टॉप दिस नॉनसेन्स. पण ह्यावर तो निर्लज्ज माणूस न घाबरता तिच्याकडे झुकत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला आणि दुसऱ्या क्षणी धाडकन असा आवाज आला.
समिधाने अगदी मोकळ्या हाताने त्या फडतूस माणसाचा गालफाड लालबुंद करून टाकला. तो मात्र गाल चोळत चोळत चोरासारखा पडून जाण्याच्या तयारीत होता, पण इतक्यात सेक्युरिटीने तिकडे येऊन त्याला ताब्यात घेतलं. उभी असलेली समिधा पूर्णपणे बिथरली होती. तिने जवळच्या बाकड्याचा आधार घेत स्वतःला सावरलं. हळूहळू ती स्थिर व शांत झाली. तिला जाणवलं, ह्या असल्या विनयभंगाला मोडीत काढायचं असेल तर चपराक हेच योग्य अस्त्र आहे. विजयी मुद्रेने समिधाला शांतपणे बाकड्यावर बसली, पण अगदी ऐटीत, आणि एकदम तिला स्वतः आयरन लेडी इंदिरा गांधी असल्याचा भास झाला. मित्रांनो, कशी वाटली आपल्याला कथा ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका रोमहर्षक कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.